बाहेर विकत मिळतात अगदी त्याच चवीचे हे मसाले शेंगदाणे अगदी सेम घरच्या घरी कसे करायचे ते बघूया. आणि हे मसाले शेंगदाणे आहेत ना, महिनाभर एकदम कुरकुरीत राहण्यासाठी यामध्ये मी 1-2 चमचे खास असा पदार्थ वापरलेला आहे. त्यामुळे आपले हे मसाले शेंगदाणे अगदी महिनाभर कुरकुरीत राहतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर जर नवीन असाल आणि माझा व्हिडिओ जर पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपल्याला एका बाउलमध्ये अर्धी वाटी इथं मी बेसन घेतलेलं आहे आणि एक बरोबर पोह्याचे 2 चमचे इथं मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आहे. थोडासा कलर येण्यासाठी इथं मी एक अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे. त्यानंतर रेग्युलर एक लाल तिखट आपल्याला थोडंसं घालून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. त्यानंतर एक अर्धा चमचा आपल्याला यामध्ये जिऱ्याची पावडर घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक अर्धा चमचा आपल्याला यामध्ये चाट मसाला घालून घ्यायचा आहे आणि अगदी किंचितसं आपल्याला थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. अगदी जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि याला छान असं मिक्स करायचं आहे. आपल्याला हे बॅटर अजिबात पातळ करायचं नाही, थोडं आपल्याला हे घट्टच ठेवायचं आहे. पातळ जर झालं तर ते भज्यासारखं पीठ होईल आणि आपले शेंगदाणे हे व्यवस्थित तळले जाणार नाहीत किंवा ते व्यवस्थित होणार देखील नाहीत. छान याला मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत. 1 वाटी शेंगदाणे घेतले, त्यासाठी आपण अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे. आता शेंगदाणे आपल्याला छान यामध्ये मिक्स करायचे आणि आपण जो 2 चमचा कुरकुरीतपणा येण्यासाठी जो पदार्थ वापरला तो म्हणजे कॉर्नफ्लॉवर. कॉर्नफ्लॉवर यामध्ये घातल्यामुळे काय होतं ना, हे महिनाभर अगदी असे कुरकुरीत राहतात, म्हणून कॉर्नफ्लॉवर यामध्ये थोडंसं नक्की वापरा. याला छान मिक्स करायचं आणि एक 10 मिनटं आपण याला असंच मुरण्यासाठी ठेवायचं आहे. 10 मिनटानंतर काय होतं, हे थोडंसं जरा बेसन अजून जरा थोडंसं घट्ट होतं. आपल्याला याच्यापेक्षा अगदी आता पातळ आपल्याला हे पीठ करायचं नाही, अगदी हे पीठ आपलं अगदी व्यवस्थित आहे. आणि तेल छान गरम झालं की यामध्ये काय करायचं, आपल्याला हाताने आपल्याला एक एक असा शेंगदाणा आपल्याला या तेलामध्ये सोडायचा आहे. शेंगदाणे सोडताना आपल्याला गॅस लो करायचा आहे आणि शेंगदाणे पूर्ण यामध्ये घातले की गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला 3 ते 4 मिनिट छान हे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आता अशा पद्धतीने थोडे थोडे मी हाताने हे शेंगदाणे घालून घेणार आहे. तुम्ही जर चमच्याने थोडं थोडं यामध्ये घातला तर ते एका जागीच चिकटून बसेल, कारण भज्यासारखं ते तयार होईल आणि एका जागीच आपलं बेसन हे चिकटून बसेल. त्यामुळे असं न करता तुम्ही हातानेच अशा पद्धतीने एक शेंगदाणा जर सोडला तर तो व्यवस्थित असा तळला जाईल आणि अगदी असा वेगवेगळा हा शेंगदाणा मोकळा मोकळा तयार होईल. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला एकच असा शेंगदाणा थोडा थोडा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि लो गॅसवर आपल्याला एक 3 ते 4 मिनिट तरी आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. साधारण एक 3 ते 4 मिनिट झालेले आहेत आणि आपण हे शेंगदाणे आपण साईडला काढून घ्यायचे आहेत. आता जरी तुम्हाला हा कलर थोडासा फेंट वाटत असेल तर थोड्या वेळानंतर आपण याच्यावरती मसाला टाकला की अगदी हा कलर याला परफेक्ट असा तयार होईल. आता याला आपण साईडला काढून घेऊया आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपण अजून काही शेंगदाणे तळून घेऊया. आणि जर आपलं पीठ सैल झालं तर ते भज्यासारखं पीठ होईल आणि आपल्याला टाकताना ते व्यवस्थित येणार नाही. त्यामुळे आपल्याला पीठ हे घट्ट करायचं आहे, अगदी अजिबात आपल्याला सैल पीठ याचं करायचं नाही. तर अशा पद्धतीने दुसरी देखील बॅच मी इथं अशा पद्धतीने तळून घेणार आहे. आणि हे मसाला शेंगदाणे अगदी बाजारात विकत मिळतात ना, अगदी सेम त्याच चवीचे तयार होतात. तुम्हाला पटणार देखील नाही की हे आपण बाहेरून विकत आणलेले आहेत. आणि आपण 2 चमचे यामध्ये जो कॉर्नफ्लॉवर वापरला, यामुळे आपले हे मसाला शेंगदाणे महिनाभर तरी आरामात असे कुरकुरीत आणि क्रिस्पी लागतात. त्यामुळे नक्की तुम्ही कॉर्नफ्लॉवर यामध्ये वापरून बघा. अशा पद्धतीने मी इथं हे शेंगदाणे तळून घेतलेले आहेत आणि हे गरम असतानाच आता याच्यावरती आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे, थोडीशी काश्मीरी मिरची पावडर घालून घ्यायची आहे आणि थोडंसं आपलं एक अर्धा चमचा आमचूर पावडर घालून घ्यायचं आहे आणि हाताने आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपले हे मसाला शेंगदाणे तर तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकताय की आता आपण मसालावरती घातला त्यामुळे याला आता कलर छान असा आलेला आहे आणि खायला एकदम असे चटपटीत असे हे शेंगदाणे लागतात, कारण आपण यामध्ये आमचूर पावडर आणि चाट मसाला दोन्ही वापरलेला आहे. तर अशा पद्धतीने अगदी 5 मिनिटात आपले हे झटपट असे मसाला शेंगदाणे घरच्या घरी अगदी बाहेर विकत मिळतात, अगदी सेम त्याच चवीचे आणि महिनाभर कुरकुरीत राहणारे आपले हे मसाला शेंगदाणे घरच्या घरी इथं तयार झालेले आहेत. तर तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्की एकदा तरी मसाला शेंगदाणे अगदी घरच्या घरी करून बघा आणि कॉर्नफ्लॉवर नक्की यामध्ये घाला, कारण याच्यामुळे काय होतं ना, एकदम याला क्रिस्पीपणा असा छान या शेंगदाण्याने येतो. आपले शेंगदाणे अगदी छान असे तळलेले आहेत, एकदम असा याचे टलपर अगदी पटकन असे सहज निघलेले आहे. तर तुम्ही देखील अशा पद्धतीने मसाला शेंगदाणा घरी नक्की करून बघा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला आणि चॅनेलवर जर नवीन असाल आणि माझा व्हिडिओ जर पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.